हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। देशभरात 76व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह। मुंबईतील शिवाजी पार्कातही मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजवंदन आणि संचलन कार्यक्रम संपन्न, तर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन। राष्ट्रीय युद्ध स्मारकावरून वीर योद्ध्यांना अभिवादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करत शहीदांना आदरांजली। यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये संस्कृती लष्करी सामर्थ्याचं दर्शन। भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे आकाशात मित्रदीपक हवाई प्रदर्शन। कर्तव्य पथावरील यंदाच्या परेडमध्ये 18 लष्करी तुकड्या आणि 15 बँड पथकांचा सहभाग। ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते, पुण्यात पालकमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजाला वंदन, तर जालन्यामध्ये पंकजा मुंडे आणि रायगडमध्ये आदिती तटकरे यांनी झेंडा फडकवला। संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वपक्षीय नेते एकत्र। ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांचा एकमेकांना नमस्कार। मात्र खैरे आणि रणदीपान भुमरेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं। महायुतीत पालकमंत्री पदासंदर्भात नरहरी झिरवाळांचा नाराजीचा सूर, तर गरीबाला गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं, वरिष्ठांना जाब विचारणार। हिंगोलीच्या पालकमंत्री पदावरून झिरवाळांची मनातील खदखद समोर। राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा पहिला बळी, पुण्यामध्ये आजाराची लागण, तर सोलापुरात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू। पुण्यातील 73 रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर आता मुंबईत सुद्धा रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती। कोस्टल रोड उद्यापासून पूर्ण क्षमतेने मुंबईकरांसाठी खुला होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अंतर केवळ 15 मिनिटात पार करता येणार। नांदेडमध्ये धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्ल्यामुळे 50हून अधिक भाविकांना विषबाधा, उलटे आणि मळमळ होऊ लागल्यामुळे भाविकांवर ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार, तर पायी दिंडी यात्रेसाठी राज्यभरातून आले होते भाविक। पोलीस असाल तर माझे बाप झालात की देव झालात, छत्रपती संभाजीनगरमध्ये व्हीआयपी गाडी चालकाची मुजोरी। माझ्या नादी लागू नका म्हणत पोलिसांना शिवीगाळ, खाकी वर्दी उतरवण्याची दिली धमकी।